प्रमाण आणि मिश्रण आहे. तर आपण ऑलरेडी गुणोत्तराची जी काही गणित आपण पाहिली होती ती म्हणजे आपण वयवारीमध्ये पाहिली होती. तर वयवारीमध्ये सुद्धा गुणोत्तर आपण पाहिलेलं आहे. तहच गुणोत्तर आपण आता परत पाहतोय आणि आणखीन गुणोत्तराचा आपण मला वाटतं भागीदारी हा जो चॅप्टर केला होता तिथे आपण गुणोत्तर पाहिली होती. त्यामुळे गुणोत्तराचा एक खूप सारा जो काही पोर्शन आहे तो आपण वयवारी आणि भागीदारीमध्ये ऑलरेडी केलेला आहे. तर उरलेला पोर्शन म्हणजे दारू आणि पाणी यांचं गुणोत्तर असेल किंवा इतर दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर असेल, या प्रकारची गणितं पाहणार आहोत. परंतु थोडंसं गुणोत्तराची काही बेसिक गणितापासून आपण सुरू करूया. गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय, फक्त तुम्हाला रेशिओ म्हणजे भागाकार करायचा आहे, बाकी काही नाही करायचं, लक्षात घ्या. तर आता याच्यामध्ये नेमकं आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक गणित MPSC CSAT 2017 विचारलं गेलं होतं, ज्यामध्ये तुम्हाला लोकांना मांडणी कशी केली बघा. त्यांनी असं म्हटलं की जर की P/Q म्हणजे 5/4 आहे, याचा अर्थ आपण काय घ्यायचा की बाबा P ची किंमत आपण याच्यामध्ये काय घ्यायची, 5 घ्यायची आणि Q ची किंमत आपण 4 घ्यायची आणि त्याच्यानुसार आपण आतमध्ये किमती भरून त्याचं उत्तर काढायचं. हा अतिशय सोपा प्रश्न आयोगाने तब्बल 2.5 मार्कासाठी विचारला होता. जे 2.5 मार्क ते गणित डिझर्व करत नाही, याचं कारण तुम्हाला कळेल बघा. एकदम साधं सिंपल, खूप साधं सरळ याचं सोल्युशन आहे. तर पहिल्यांदा त्याने म्हटलं बाबा P आणि Q यांचं गुणोत्तर त्याने 5/4 दिले, 5/4 दिले. तर आपण P ची किंमत 5 घेतोय आणि Q ची किंमत 4 घेतोय आणि दिलेलं जे काय तुम्हाला लोकांना समीकरण आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. ते समीकरण त्यांनी काय दिले की 3P, बघा लक्षात घ्या, 3P + 2Q आणि भागिले परत एकदा ते झालेलं की 3P - 2Q. ठीक आहे, याचं उत्तर काय असेल. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण काय करणार की ज्या ठिकाणी P आहे त्या ठिकाणी आपण 5 टाकायचा आणि ज्या ठिकाणी Q आहे त्या ठिकाणी आपण 4 टाकायचा आणि त्याला त्या समीकरणाला सोडवायचं. मग आता ते कसं सुटेल बघा. 3 कंसामध्ये P ची किंमत काय तर इथं 5 असेल, अधिक 2 कंसामध्ये Q ची किंमत काय तर ती 4 असेल आणि भागिलेमध्ये परत तेच एकदा तुम्हाला लोकांना लिहायचं आहे, फक्त मध्ये मायनस टाकायचं आहे की 3 कंसामध्ये 5 मध्ये मायनस आला, 2 कंसामध्ये आला इथे 4. तर आता आपण हे समीकरण फक्त सॉल्व्ह करायचं आणि आपलं उत्तर आपल्या समोर असेल. ठीक आहे, सो इथे 5×3 = 15, इथे 15 आला, अधिक इथे 4×2 = 8, या ठिकाणी इथं 8 आला, भागिलेमध्ये इथं परत तेच आहे 5×3 = 15 आणि 4×2 = 8 आहे. इथे 15 + 8 भागिले काय आलं, 15 - 8 आलं. आणि मग आता हे सॉल्व्ह करत असताना 15 आणि 8 ची बेरीज काय आली तर 15 आणि 8 23 आलं. ते इथं वरती 23 येतोय आणि भागिलेमध्ये 15 मधून 8 गेलं तर उत्तर काय ते 7. तर आपलं फायनल उत्तर काय आलं, 23/7 हे आपलं आन्सर असेल. सो इतकं साधं सरळ आणि सिंपल, खूप बेसिक गणित आयोगाने MPSC CSAT विचारलं होतं. ठीक आहे, फक्त सोपी गणित ही व्यवस्थित सिलेक्ट करा परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर थोडंसं रेशो प्रोपोर्शनमधलं थोडंसं एक बेसिक लेवलचं गणित. ठीक आहे, जे गट ब गटक वगैरे लेवलला पडू शकतं. त्यामुळे तुम्हाला लोकांना विचारलं गेलं की बाबा A/B = 3/4. याचा अर्थ आपण थोडंसं एक सामान्य अर्थ असा घेऊया की A आणि B चा रेशो म्हणजे A/B बरोबर त्याने दिले 3/4. ठीक आहे, तसंच त्याने पुढे दिले B/C ची किंमत त्याने दिली 5/6. तर आता याच्यामध्ये काय होतं की बाबा आपण A ला 3 घेतला, B ला 4 घेतला, इथं B ची किंमत परत चेंज झाली. तुम्हाला लोकांना काय करावं लागेल, त्या B ची किंमत सारखी करून घ्यावी लागेल. म्हणजे कसं करायचं, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर इथं व्यवस्थितपणे बघा B ची किंमत 4 आहे. ठीक आहे, इथं B ची किंमत 5 आहे. ह्या दोघांच्या किमती सारख्या नाही आहेत. तर जोपर्यंत तुम्ही B ची किंमत सारखी करत नाही तोपर्यंत तुम्ही लोक A आणि C ला जो काय तुम्हाला रेशो विचारला त्याने त्याला तुम्ही व्यवस्थित कम्पेअर करू शकत नाही, हे ध्यानात घ्या. मग ते कम्पेअर करण्यासाठी B आणि ह्या दोन्हीकडच्या B ची किंमत सारखी करायची आहे. तर इथं तुम्हाला लोकांना 4 दिलाय, बरोबर, इथं तुम्हाला लोकांना 4 दिलाय, इथं तुम्हाला लोकांना 5 दिलाय. तर 4 आणि 5 यांच्या दोघांचा तुम्ही लसावी काढा. दोघांच्यातली कॉमन संख्या म्हणजे 20. तर 4च्या पाड्यामध्ये पण 20 येतो आणि ह्या 5च्या पाड्यात पण 20 येतो. तर ह्या 4च्या पाड्यात 20 येण्यासाठी आपल्याला इथं 4ला 5ने गुणावं लागेल. जर तुम्ही इथे 5ने जर गुणत असाल तर तुम्हाला वरती 5ने गुणावं लागेल, जेणेकरून हे समीकरण बॅलन्स होऊन जाईल, लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी 5च्या पाड्यामध्ये 20 येण्यासाठी आपल्याला इथं 5ला 4ने गुणावं लागेल आणि असंच तुम्हाला लोकांना ह्या 6ला सुद्धा 4ने गुणावं लागेल. आणि मग तुम्हाला लोकांना जे काही आता रेशो मिळतील ते कसे मिळतील बघा. तर पहिले येईल तुम्हाला लोकांना A आणि B चा रेशो किती मिळाला, इथं 5×3 = 15 आलं, वरती खाली आलं 4×5 = 20. ठीक आहे, त्यानंतर या साईडला तुम्हाला B आणि C चं गुणोत्तर काय मिळालं, तर इथं 4×5 इथं 20 आला आणि इथं 6×4 इथं 24 आलं. आणि आत्ता कुठे तुम्हाला लोकांना दिसतंय की इथं B ची किंमत इथे सुद्धा 20 आहे आणि B ची किंमत इकडे सुद्धा 20 आहे. जर दोन्हीकडच्या B ची किंमती सारख्या असतील तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही लोक आता ह्या A ची किंमत 15 घेऊ शकता आणि C ची किंमत 24 घेऊ शकता. हे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. फक्त ही किंमत ही सारखी असावी, ही तुमची प्राथमिकता असेल. आणि मग तुम्हाला लोकांना आता हे याचा रेशो काढा. त्यांनी विचारलं रेशो काढा, कोणाचा, A आणि C चा रेशो काढायचा आहे. सो कसा काढणार आता की बाबा A आणि C चा रेशो काढताना डायरेक्टली A/C आपण घेतलं = काय, A ची किंमत आता 15 बनलेली आहे. ठीक आहे, आणि C ची किंमत काय बनलेली, C ची किंमत 24 बनलेली आहे. आणि मग तुम्हाला लोकांना याला आणखीन याला रिड्यूस करायचं असतं, हे लक्षात घ्या. सो 15 आणि 24ला अजून भाग जाणार आहे 3. मग 3ने त्याला भाग दिला, इथं आला 3×5 = 15, इथं आला 3×8 = 24. म्हणजे आपलं उत्तर किती आलं,
5:8 हे झाला तुमचा ए आणि सीचा रेशिओ. लक्षात घ्या तो आला 5:8. सो ही तुमची पहिली मेथड. ह्या पहिल्या मेथडने तुम्हाला लोकांना रेशिओ 5:8 मी काढून दाखवला. तर याला आणखीन दुसरी कुठली मेथड आहे का? तर आहे. आपण बघूया नेमकी ती मेथड काय आहे. तर त्यामध्ये तुम्हाला लोकांना पहिल्यांदा मी तुम्हाला परत दुसऱ्या मेथडने ती परत मांडून दाखवतो की पहिल्यांदा तुम्हाला लोकांना ए आणि बीचा रेशिओ त्यांनी काय दिलेला आहे, तो रेशिओ दिला त्यांनी तुम्हाला 3:4 म्हणजे 3/4. लक्षात घ्या. आणि नंतर तुम्हाला लोकांना बी आणि सीचा रेशिओ त्यांनी काय दिलाय, तर बी आणि सीचा रेशिओ आहे त्यांचा 5:6 म्हणजे 5/6. तर जर का समजा मी या दोन्ही रेशोंचा गुणाकार केला, मी काय केलं, दोन्ही रेशोंचा गुणाकार केला म्हणजे काय करतोय बघा नेमकं याच्यामध्ये. समजा मी असं केलं की ए छेद बी ला जर मी इथं बी छेद सी ने इथं गुणलं तर या ठिकाणी ए छेद बी ची किंमत काय, तर 3/4 आहे. ही 3/4 आहे. तर इथे मी 3/4 ही ए छेद बी ची किंमत इथे लिहून टाकली. ठीक आहे. नंतर याच्या बाजूला मी गुणलं कशाला, बी छेद सी ने त्याला गुणलंय. बरोबर. सो बी छेद सी ची किंमत काय, त्याला साईडला गुणाकार करून दाखवायची. बी छेद सी ची किंमत आहे 5/6. आणि मग हे केल्याच्या नंतर आता हे दिलेल्या समीकरणात सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना आपल्याला डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल की ह्या बीला हा बी कॅन्सल होतोय. इथं वरती राहिला फक्त ए आणि छेदामध्ये राहिला सी. आणि इथे ह्या ठिकाणी 3 × 3, इथला 3 × 6 आणि वरती 5 × 1 म्हणजे 5 × 5 आणि खाली 4 × 2 म्हणजे 4 × 2 इथं 8 आलं. या पद्धतीने तुम्ही परत एकदा रेशिओ जर काढला तर तो रेशिओ किती येतो, 5:8. दोन्हीकडचं उत्तर एकदम सेम टू सेम येते, मॅच होते. सो तुम्ही कुठल्याही पद्धतीने करा. हे गणित अतिशय सिंपल असं गट ब गट क आणि गट ड च्या लेवलचं गणित आहे. त्यामुळे हे फक्त चुकू नका. एक तर मेथड 1 ने करा, नाहीतर मेथड 2 ने करा. परंतु तुम्हाला याच्यामध्ये आणखीन एक गणित विचारलं जाऊ शकतं. ते म्हणजे काय ते बघा. याच गणितात तुम्हाला तेही क्लिअर करून देईल की समजा तुम्हाला लोकांना ह्या बेसिक गणितामध्ये विचारलं गेलं की बाबा A:B:C म्हणजे ह्या तिघांचा तुम्हाला रेशो विचारला तर यासाठी काय करायचं. तर आता आपण जे ह्याच्या पाठीमाग केलं होतं आपण तसं करू शकतो. मी तुम्हाला हे सुद्धा 2 मेथडने सांगतो. तर कसं ते बघा. तर पहिल्यांदा ए बी आणि सीचा रेशो तुम्हाला काढायचा आहे. तर मी तुम्हाला ते मागचं परत रिपीट करून दाखवतो की ए छेद बी ची किंमत काय, 3/4 आहे. ठीक आहे, 3/4 आहे. त्याच्यानंतर इथं बी छेद सी ची किंमत काय दिली त्या लोकांनी, तर दिली 5/6. तर आता आपल्याला ह्या तिघांचा सलग रेशिओ जर दाखवायचा असेल तर तुमचा इथला बी आहे ना, बी, तो बी इथं कॉमन दाखवला तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्हाला बी ची किंमत ही दोन्हीकडे सारखी करून घ्यावी लागेल. हे कंपल्शन आहे. म्हणजे बी ह्या दोघांच्या मधला कॉमन दुवा आहे. तर तुम्हाला बी ची किंमत सारखी करून घेण्यासाठी काय करावं लागेल, इथं 4 आहे, इथं लक्षात घ्या, इथं 4 आहे आणि इथं बाजूला याच्या बाजूला इथं काय दिलं, तो 5 दिलेला आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. इथं 4 दिलेला आहे आणि या साईडला तुम्हाला इथं 5 दिलेला आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, इथं 4ला कशाने गुणायचं, 5ने गुणायचं. इथे 5ने गुणलं तर वरती 5ने गुणायचं आणि ह्या 5ला तुम्ही लोकांनी 4ने जर गुणलं, इथे 4ने गुणलं आणि इथे 4ने गुणलं म्हणजे इकडच्या 4ने त्या दोघाला गुणलं, इकडच्या 5ने दोघाला गुणलं, जेणेकरून बी आपला कॉमन होऊन जातो. लक्षात घ्या. म्हणजे कसं बनतं, परत ही मागचीच मेथड आहे बरं, लक्षात घ्या. सो ए छेद बी ची किंमत काय मिळाली, इथं 5×3=15 आणि भागेले इथं 4×5 इथं 20 आला आणि साईडला इथं बी छेद सी मध्ये इक्वल टू इथं 5 इथं 20 आला. म्हणजेच बी ची किंमत काय केली आपण, सेम करून घेतली. मग बी ची किंमत सेम झाली. परत सी ची किंमत केली 6×4 = 24 इथं 24 आलं. आणि मग जेव्हा तुम्ही इथं A:B:C काढायला जाता तेव्हा डायरेक्ट तुम्हाला कळतं की ए ची किंमत आहे 15. त्यानंतर बी ची किंमत दोन्हीकडे किती आली, 20 आली. तेव्हाच तुम्ही त्याला मध्ये कॉमन लिहू शकता बरं, लक्षात घ्या. आणि सी ची किंमत काय आली, इथं 24 आली. तर आता हा जो रेशिओ तयार झाला या तिघांना कशाने भाग जात नाही, एक सोडून. ठीक आहे, 15ला 20ला तुम्ही मला 15-20ला भाग जातो सर, पण 24ला भाग जात नाही. लक्षात घ्या. मग 24-20ला जाईल, परत त्या 15ला जाणार नाही. मग 24-15ला जाईल, पण 20ला जाणार नाही. कुठल्याही कॉमन संख्येत, लक्षात घ्या. त्यामुळे आता हा आपला रेशिओ झाला फायनल. तर रेशिओ तुम्ही लोकांनी अशा प्रकारे मांडू शकता. जर तिघांचा रेशिओ विचारला तर याला दुसरी एक मेथड आहे. त्याला दुसरी मेथड काय ती बघा सगळ्यांनी, मेथड नंबर 2. तर दुसऱ्या मेथडने जर तुम्हाला लोकांना ह्या तिघांचा रेशिओ विचारला, तुम्हाला हा प्रश्न मी नवीन विचारलाय. ठीक आहे, हा मागचा प्रश्न तो आधीचा होता, तो A:C होता फक्त. आता तुम्हाला विचारलं A:B:C बरोबर किती. तर काय करायचं बघा. आता त्या ए आणि बीचा रेशिओ किती, 3:4. ठीक आहे, बी आणि सीचा रेशिओ किती, 5:6. त्याला लिहायचं कसं बघा, इथं 3:4चं इथं 3:4 असं लिहून घ्यायचं. मग इथं B:C किती, 5:6 आहे. तर बरोबर हा तो बी आहे ना आपला, याच्या बरोबर एक्झॅक्ट खाली इथं 5:6 असं लिहायचं. ठीक आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. म्हणजे आपण या पद्धतीमध्ये मांडणी करून घेतली. आणि मग काय करायचं, मग जास्त काय डोकं लावायची गरज नाही याच्यामध्ये. फक्त एवढंच काम करायचं, या 5चा आणि 3चा गुणाकार करायचा, इथं मध्ये ह्या 5चा आणि 4चा गुणाकार करायचा आणि इकडं 4चा आणि 6चा गुणाकार करायचा. लक्षात घ्या. म्हणजे कसं, इथं 3चा आणि 5चा गुणाकार करायचा, इथे 4चा आणि 5चा गुणाकार करायचा आणि इकडे 4 आणि हा 6चा गुणाकार करायचा. ते कसं लिहायचं बघा. आता ह्या 5ने 3ला गुणलं, इथं 5×3=15 झाला. नंतर 4 आणि 5चा गुणाकार केला, 4×5 इथे 20 आलं. त्यानंतर 6 आणि 4चा गुणाकार केला, इथं 6×24 आलं. तर तुम्ही उत्तर बघू शकता. हेच उत्तर तुम्हाला लोकांना परत मिळून जाईल, 15, 20 आणि 24. ठीक आहे, यातल्या कुठल्या पद्धतीने करा, शेवटी उत्तर जे यायचं तेच येणार आहे. आणि असं आपण आता तिघांच्या रेशिओचं अजून एक गणित आपण पाहूया.
ते गणित तुमच्या समोर आहे, जे आलं होतं क्लेरिकलच्या मुख्य परीक्षेला 2018 मध्ये. ठीक आहे, आता गट क गट ब लेवलची सगळी गणित लक्षात घ्या ही वाली, नंतर थोडी शाब्दिक गणित आपण पाहूच. ठीक आहे, तर तुम्हाला परत काय विचारलं आता की बाबा A:B बरोबर 5:7 आहे, B:C बरोबर 6:11 आहे, आणि तुम्हाला विचारलं गेलं की बाबा A:B:C ची किंमत काय असेल, असं क्लेरिकलच्या मुख्य परीक्षेला विचारलं गेलं होतं. तर आपण काय करणार, आता शिकवलेली मांडणी आपण वापरणार की A:B चं रेशो किती 5:7 आहे, इथं 5:7 असं लिहून घ्यायचं. ठीक आहे, हा दुसरा हा ही B ची किंमत आहे, बरोबर दुसरं दिले B:C, त्याला बरोबर याच्या खाली लिहायचं 6:11 आहे, तर लिहिताना परत B च्या खाली B आला पाहिजे, इथं 6:11 असं लिहून घ्यायचं. आणि मग लिहून घेतल्यानंतर आता आपण जे शिकलो तेच करायचं, या 6 आणि 5चा गुणाकार करायचा, नंतर या 7 आणि 6चा गुणाकार करायचा, नंतर या 7 आणि 11चा गुणाकार करायचा. तो कसा बघा, आता 6 आणि 5ला क्रॉस केलं 6×5 = 30, त्याला इथे लिहून घ्यायचं इज टू, याच्यामध्ये 7 आणि 6चा गुणाकार 7 7 × 42, इथं आला 42, सो इथं आपण 42 लिहून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर 11 आणि 7चा गुणाकार केला तर 11 7 इथं 77 आला, तर आपला रेशो किती बनला 30, 42 आणि 77, तो असेल आपला पर्याय क्रमांक 3. सो इतक्या सिंपल 2 स्टेपमध्ये गणित सुटू शकतात, हे लक्षात घ्या. असंच करायचं, खूप बेसिक आहे. हां, मग ते तुम्ही लोक ते मगाशी नाही का ते क्रॉस एक छेदामध्ये मांडून ते BB सेम करायचं, त्याने केलं तरी हेच येणार आहे, परंतु हे अजून जास्त फास्ट होईल आणि सिंपल होईल, लक्षात घ्या. सो असंच करा सगळ्यांनी. आणि ही सगळी बेसिक गणित होती. आणि असंच एक गड व गटक लेवलचं एक छोटंसं गणित तुम्हा लोकांना ह्या रेशोच्या जनरल शाब्दिक गणितांना अंडरस्टँड करण्यासाठी मी दिलेलं आहे. ते गणित बघा सगळ्यांनी व्यवस्थितपणे. या गणितात तुम्हाला मांडलंय की एका वर्गातील मुले आणि मुली यांचे गुणोत्तर 3:4 आहे. ठीक आहे, एकदा हे समजून घ्यायचं की मुले आणि मुली यांचं गुणोत्तर 3:4 आहे. म्हणजे मुले आणि मुली आपण त्याला असं न मांडता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडू. कसं करायचं बघा, आता आपण थोडंसं एक्सच्या समीकरणात जे शिकलो होतो किंवा आपण वयवारीत जे शिकलो होतो आपण त्याचं लॉजिक इथे वापरूया. कसं वापरतो आपण ते लॉजिक, तिकडे बघा की मुले आणि मुली यांचं गुणोत्तर, तर आपण इथं मुले आणि मुली असं लिहून घेऊया. यांचं गुणोत्तर त्याने काय म्हटलंय 3:4 आहे, तर 3:4 म्हणजे इथे 3 लिहायचा, इथे 4 लिहायचा. ठीक आहे, आणि दोघांची समानपट एक्स मानायची, म्हणजे मुलांचा जो फॅक्टर बनेल तो काय माहिती आहे का 3x, आणि मुलींचा फॅक्टर काय बनेल 4x. सो हे पहिल्यांदा तुम्हाला लोकांना कळलं पाहिजे, हे लिहिता आलं पाहिजे. मग 3:4चा रेशो दिलाय कॉमन असणारे, लक्षात घ्या. तिथे त्याला तुम्ही त्या कॉमन फॅक्टरला त्या समान पटीला तुम्ही x असं मानून टाकायचं, म्हणजे मुलांची किंमत असणारे 3x आणि मुलींची किंमत किंवा संख्या असणारे 4x. ठीक आहे, आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय, जर वर्गामध्ये एकूण 294 विद्यार्थी असतील, तर वर्गात जर एकूण 294 विद्यार्थी असतील, बघा लक्षात घ्या मांडणी कशी करतोय, खूप साधं. यांची संख्या तुम्हाला दिली आहे 294, 294 असं दिलंय तुम्हाला लोकांना. मग काय करायचं की बाबा मुलांचा फॅक्टर 3x आहे, मुलींचा फॅक्टर 4x आहे, आणि वर्गातले एकूण विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली मिळून असणार आहेत ना. मग आपण काय करणार, हे एकूण विद्यार्थ्यांचे असे 2 गट, त्यामध्ये पहिल्यांदा मुलांचा गट मग मुलींचा गट, त्याला आपण लिहायचं 3x + 4x. काय लिहायचं त्याला 3x + 4x इज इक्वल टू काय आला ते 294. आणि मग आता ह्याला ह्या समीकरणाला सॉल्व्ह करायचं फॉर x. ठीक आहे, मग आता हे 3x आणि 4x यांची जर बेरीज केली तर 4 आणि 3 किती बनला, तो 7 बनला. तर इथं आपण काय करायचं, इथं या दोघांची बेरीज 7x लिहायची, साईडला 294 बाकी आहे. आता या 7ने 294ला भाग द्यायचा. मग कसं, सो x = 294, त्याला भागिले 7 आपण जर केलं तर आपल्याला मिळतं इथं 7 1 7, 7 चोक 28, 1 राहिला 14, म्हणजे 7 2 14, इथे येते 42. आपल्याला एक्सचा फॅक्टर किती मिळाला, तर एक्सचा फॅक्टर आपल्याला 42 मिळाला, हे लक्षात घ्या. आणि मग काय करायचं आता याच्यामध्ये की तुम्हाला विचारलं गेलं की बाबा मुलांची आणि मुलींची संख्या किती, तर आपण तेच करूया ना. आता मुलांची आणि मुलींची संख्यामध्ये पहिल्यांदा मुलांचा फॅक्टर किती 3x आहे, तर इथे आपण 3x लिहून टाकायचं. ठीक आहे, आणि 3x म्हणजे काय, तर ऑलरेडी एक्सची किंमत तुम्हाला 42 मिळालेली आहे, तर तुम्ही एवढंच करायचं की सर इथं 3 × 42 असं येऊन जाईल. म्हणजे कसं, इथं 3 2 इथं 6 आला, आणि 3 3 चोक 12, 126 ही संख्या झाली मुलांची. ठीक आहे, आणि असं जर तुम्हाला लोकांना मुलींची संख्या काढायची असेल तर मुली इज इक्वल टू मुलींचा फॅक्टर किती आहे, तो मुलींचा फॅक्टर 4x आपण लिहिलेला इकडं. तर इथं 4x मध्ये त्या 4 × एक्सची किंमत आपली किती आलेली 42 आलेली आहे, तर 4 × 42 करून टाकायचं. इथे आला 4 2 8 आणि इथे 4 चोक 16, म्हणजे 168. सो आपली उत्तर काय आली 126 आणि 168. सो आपला हा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1. एकदम साधं सिंपल आहे. हे तुम्हाला मेथड 1 ने सांगितलं मी. आता हेच गणित आपण मेथड 2 ने बघूया, सेम टू सेम गणित. बरं लक्षात घ्या, म्हणजे तुमचं बेसिक क्लिअर करतोय आणि बेसिकची रिव्हिजन म्हणून समजायची. ठीक आहे, आता दुसऱ्या मेथडमध्ये काय करतोय बघा आपण. तुम्हाला लोकांना मुले आणि मुली यांचं गुणोत्तर काय दिले 3:4 त्यांनी देऊन टाकले प्रश्नामध्ये, म्हणजे खूप सोपं झालं ते. ठीक आहे, जर वर्गामध्ये एकूण त्यांनी म्हटले 294 विद्यार्थी असतील तर मुलं आणि मुली यांची संख्या किती, तर काय करायचं आपण या प्रकारचं गणित पाठीमागं पाहिले. बरं, तर मुलांची संख्या काढताना आपण काय करणार, तर टोटल
टोटल संख्या यांची 3:4 आहे. टोटल संख्या 3:4 म्हणजे 4 आपण रेशो काढतोय तर टोटल संख्या तसं 294 विद्यार्थी आहेत लक्षात घ्या. त्यांचा रेशो किती 3:4 आहे. तर 3:4 मध्ये 4 आणि 3 ची बेरीज करून टाकायची. तर 4 आणि 3 किती आलं बाबा? ते 4 आणि 3 7 आलं. तर इथे भागिले मी 7 लिहितोय आणि त्याच्यामध्ये त्या 3:4 मध्ये मुलांचा हिस्सा किती आहे तो हिस्सा काढायचा. तर मुलांचा हिस्सा हा 3 आहे का 4 आहे? तर 3 आहे. तर मुलांचा हिस्सा 7 पैकी 3 आहे. किती आहे? 7 पैकी. ते 4 आणि 3 7 पैकी मुलांचा हिस्सा 3 आहे. जर 7 पैकी 3 मुलांचा हिस्सा असेल तर मग 294 पैकी किती, म्हणजे ह्या 294 विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा हिस्सा किती हे तुम्हाला काढायचंय. ते काढत असताना मग आपण याला भाग देऊ. 7 1 7, इथे 7 चौक 28 आणि पुढे इथे 7 दुने 14 आला. क्लिअर. आणि मग परत ते 3 गुणिले 42 जर आपण केलं तर इथे 3 दुने इथे 6 आला आणि इथे 3 चौक 12 आलं. परत आपल्या समोर 126 येऊन थांबतोय. क्लिअर. मग आता मुलींची संख्या काढताना सुद्धा आपण आता या पद्धतीनेच आपण करूया आणि मग ते असंही करू शकतो आपण की सर 294 मधून 126 गेला की मुली राहतात. मग बरोबर आहे, तसं पण बरोबर आहे. नाहीतर आपण ह्या पद्धतीने करायला गेलो तर टोटल किती आहे? 4 आणि 3 किती आहे? 7 आहे. मग ते टोटल कधी खाली लिहायची. बरं, मुलींचा हिस्सा किती आहे? 3 1 4 आहे. तर पहिलं मुलं आणि दुसरं मुली आहे ना, मग मुलांचं तर 3 होतं, तर मुली किती आहेत? 4 आहेत. ते 7 पैकी 4 हिस्सा मुलींचा आहे. मग 294 ला किती हे तुम्हा लोकांना काढायचंय. आता आपण त्याला सॉल्व्ह करूया. इथे 7 1 7, 7 चौक 28 आणि 7 दुने 14. तर हे 42 गुणिले 4 आपण करताना आता 4 4 दुने 8 आला इथं आणि इथं 4 चौक इथे 16 आला. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 168. म्हणजे आपल्याला संख्या तीच मिळाली, 126 आणि 168. सो आपला पर्याय क्रमांक कोणता असेल? पहिलावाला. सो इतकं सिंपल आहे, हे बेसिक आहे, हे समजून घेता आलं पाहिजे. ठीक आहे. अजून एक मेथड आहे. तर अजून एक मेथड काय, तर हे सगळं बेसिकसाठी सांगतो. बरं, बेसिक पूर्ण क्लिअर करून घ्या, म्हणजे कुठल्याही मोठ्या गणितांमध्ये तुम्हाला लोकांना हे बेसिक क्लिअर पाहिजे. ठीक आहे. मग आता अजून एक काय मेथड आहे, तर त्यांनी म्हटलं की मुले आणि मुली यांचे गुणोत्तर त्याने 3:4 दिले. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती 294 आहेत. ठीक आहे. आपण जर समजा असं एक डोकं लावलं की सर याच्यामध्ये सर आम्ही यांची समजा बेरीज केली तर यांची बेरीज 294 आली पाहिजे, हे कॉमन सेन्स आहे. आपण जर समजा दोघांची काय केली, बेरीज केली, तर बेरीज करून टाकली. बेरीज काय ते बघा, इथं 8 8 इथं 14 आला, हातचा 1 6 आणि 2 8 आणि इथे 9 आला, 1 आणि 1 2 आला, इथे 294 होते. तरी अजून एखाद्या पर्यायाचं 294 आलं तर तुम्ही फसू नका फक्त. मग आपण तेही काउंट करून बघूया. इथे आपण गेलो, इथं 8 आणि 2 10, हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 त्याला 6 आणि 1 आणि 1 2, 260. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. बरोबर. आता इथे आलो आपण थर्ड मध्ये. आता 8 आणि 7 14, हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 इथं 6 आला आणि 1 आणि 1 2, 264 तर आपलं नाहीच बेरीज त्यामध्ये, ते पण गेलं. आणि चौथ्यामध्ये आपण गेलो तर इथं 8 आणि 8 इथं 16 येतोय, हातचा आला 1 5 आणि 2 7 आणि 1 इथं 8 आणि 1 आणि 1 2, 286. हे पण नाहीये. सो याच्यामध्ये जर आपण पाहिलं की याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच ठिकाणी बेरीज 294 लागते. ही झाली तिसरी मेथड. अजून एक मेथड आहे. तर अजून एक मेथड काय ते बघा सगळ्यांना. आता मग अजून काय करू शकतो आपण याच्यामध्ये, की त्यांनी सरळ म्हटलं की मुले आणि मुली यांचं गुणोत्तर काय 3:4 आहे. ठीक आहे. मग आपण या समजा या जे काही ऑप्शन आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं की मुले आणि मुली यांचं गुणोत्तर जर 3:4 आहे तर ह्या मुलांच्या आकड्याला 3 ने भाग गेला पाहिजे आणि मुलींच्या आकड्याला 4 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे. परंतु त्याच्यामध्ये कधी कधी गडबड होऊ शकते, जर तुम्हाला कारण सांगतो. तसं जर करायला गेलात तुम्ही लोक ते एलिमिनेशन होईल, परंतु त्यामध्ये कधी कधी 2 ऑप्शन जातात 2 राहतात, तसं होऊ शकतं बघा. मग समजा इथे 3 ने भाग दिला, इथं काय आला बघा 3च्या पाड्यामध्ये 3 3 चौक 12 3 2 6 भाग जातोय. ठीक आहे. इथं आपण सेकंडला त्याला 3 ने त्याला 4 ने ना, मला 4 ने भाग दिला आपण समजा, इथं 4 चौक 16 आणि 4 2 8, मग दोन्हीकडे भाग जातोय. ठीक आहे. मग 3:4 इथं रेशो क्रिएट होऊ शकतो ना, दोघाला भाग जातोय. आपण असंच थोडंसं पुढे गेलो, समजा पुढे गेलो आपण याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आपण जर इथे 3:4 आपण भाग द्यायला गेलो, भाग द्यायचा प्रयत्न केला, एखादा म्हणेल सर अजून याला भाग देऊन पाहूया ना, तर बिंदास करू शकता, काही मोठा विषय नाही त्यामध्ये. तर समजा आपण इथे भाग द्यायला गेलो तर इथं 3चा पाडा बोला आपण, 3चा पाडामध्ये इथं 3 3 चौक 12 आला, परत 3 चौक 12 आला, इथं 4 ने भाग दिला तर इथं ह्या साईडला इथं 4 त्रिक 12 आणि इथे 4 दुने 8 होतं. ठीक आहे. इथं 3 ने भाग गेला, इथे 4 ने भाग गेला. ठीक आहे. या साईडला इथे आलो आपण. आता इथे समजा 3 ने भाग दिला तर 3च्या पाड्यामध्ये जर आपण इथे गेलो, ट्राय केलो, प्रयत्न केला आपण, तर 3 चौक 12 जातोय, पण इथे 3 5 15 परत काहीतरी अपूर्णांकात चाललंय ते, त्यामुळे हे चुकीचं आहे. याच्या पुढे जाऊच नका, ते गेलं, तो ऑप्शनच गेला. याला 3 ने भाग द्यायचा प्रयत्न केला तर इथं 3 3 चौक 12, इथं 3 दुने 6, परत इथे 2 राहतात, त्यामुळे इथं काय भाग द्यायची काय गरज नाहीये. तर उरले हे 2 ऑप्शन. मग दोघांमध्ये कसं ठरवायचं की कोणतं करेक्ट आहे, तर जेव्हा तुम्ही ह्या रेशिओला इथं 3 ने भाग दिला, इथे 4 ने भाग दिला, भाग गेला, इथं पण भाग गेला, इथं तुम्ही 3 ने भाग दिला आणि इथे तुम्ही 4 ने भाग दिला, भाग गेला दोन्हीकडं, पण इथले आकडे हे 42 आणि 32 आलेत, त्यामुळे हे काही इक्वल नाहीयेत. आणि इथं 42 इथं 44 32 आले, हे काही इक्वल नाहीये. इथं 42 42 आले, ते इक्वल आहे, म्हणून हे बरोबर आहे.
तर ही फक्त ट्रिक आहे. तुम्हाला मी 4 मेथड सांगितल्या करायच्या, तर तुम्ही यातल्या कुठल्याही मेथडने करा. पण जनरली थोड्याशा ह्या तिसऱ्या आणि चौथ्या मेथडमध्ये, तिसरी मेथड ठीक होती, कुठेतरी एकाच ठिकाणी लागू शकते कारण दोन्ही ऑप्शन दिल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. चौथ्यामध्ये पण दोन्ही ऑप्शन दिल्यामुळे आपण रेशो चेक केला. त्यामुळे बेस्ट काय, तर पहिली किंवा दुसरी मेथड वापरणं कधीही बेस्ट, कारण ती कन्सेप्ट होते आपली, हे लक्षात घ्या. सो आता बघूया आपण पुढचं काय ते. नेक्स्ट, आता तुम्हाला म्हटलं गेलं की दोन संख्यांचं गुणोत्तर 2 असतील. दोन संख्यांचं गुणोत्तर काय बघा ना, 2 असतील आणि त्यांच्या वर्गांची बेरीज. आता त्यांची बेरीज नाहीये, त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे स्क्वेअर्सची ॲडिशन. लक्षात घ्या, वर्ग स्क्वेअर आहे आणि स्क्वेअरची तुम्हाला लोकांना बेरीज करायची. तर त्या वर्गांची बेरीज ही 468 आहे. 468 आहे. चुकून ऑप्शनच्या बेरीजा करू नका, कारण ती वर्गांची बेरीज त्यांनी दिली तुम्हाला लोकांना. आणि हा प्रश्न एसओ मुख्य 2011 आला, लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता त्या दोन संख्या कोणत्या, तर पहिली गोष्ट तुम्हा लोकांना मी पहिलं एक एलिमिनेशनची हिंट सांगतो. हिंट अशी आहे की दोन संख्यांचं गुणोत्तर 2:3 आहे. तर आपण 2:3 मध्ये 2:3 आता इथे कुठे लागू शकता आपण ते तर बघू पहिल्यांदा, की पहिल्या संख्येला 2 ने भाग आणि दुसऱ्या संख्येला 3, म्हणजे असा 2:3चा भाग जातो का आपण ते बघूया ना. नेमकं साधं सरळ आहे. ठीक आहे. आता जर आपण समजा इथे असं ट्राय केलं 2:3 मध्ये, याला 2 ने भाग दिला, इथं बेसक 12 येतोय. ठीक आहे. याला 3 ने भाग देताना 3 याला भागच जात नाही, त्यामुळे हे तर ऑप्शन नाहीच, विषय संपला. इथे आला तुम्ही लोक 2:3 करताना इथे 2 ने भाग द्यायचा प्रयत्न केला, 2×5 = 10 आला. ठीक आहे. इथे 3चा भाग दिला, इथे 3×12 आला. इथे 5 आणि इथे 4 आला, दोघं समान नाही आले, त्यामुळे हे येऊ शकत नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितले ते. परत इथे 3 नंबर आलात, इथे 2×5 = 10 आला. ठीक आहे. इथे तुम्ही लोकांनी 3 ने भाग दिला, इथे 3×18 आला. हे 5 आणि 6 आलं, हे काय सेम नाही आलं. इथे तुम्ही लोकांनी 2 ने भाग दिला, इथे 2×12 आला आणि इथे 3 ने भाग दिला, इथे 3×18 आला. हे दोघं सेम आले, म्हणून हेच बरोबर आहे. आपण चौथ्या मेथडने ट्राय केलं, बरोबर. चौथ्या मेथड कधी अप्लाय होते, जेव्हा दोन्ही पण संख्या ऑप्शनमध्ये दिल्या जातील तेव्हा अप्लाय होते, लक्षात घ्या. आणि तसंच त्या चौथ्या मेथडला एक अल्टरनेट, एक पूरक मेथड पण आहे. ती पूरक मेथड काय माहिती आहे का, हे ऑप्शनचे रेशिओ काढून बघायचे. ऑप्शनचे रेशिओ म्हणजे काय, आता तुम्ही 2:3 कडे बघू नका, 2:3 साईडलाच ठेवा. दिलेल्या दोन संख्यांचा रेशिओ आपण काढायचा. कसा, आपण आता 12 आणि 14 मध्ये गेलो, या दोघाला कशाने भाग जाईल इथे बघायचं नाही. ह्या दोघाला 2 ने भाग जाईल, इथे बेसक 12 येईल आणि या साईडला इथे बेसाती 14 येईल. हे 6-7 येते, हे 2:3 येत नाही, म्हणून ते चुकीचं आहे. बेस्ट. नंबर 2, इथे 2 ने भाग दिला, 2×5 = 10 आणि इथे बेसक 12, इथे 5×6 येते, ते 2:3 येत नाही, म्हणून ते चुकीचं. ठीक आहे. नंतर 3, याच्यामध्ये 2×5 = 10, इथे 2×9 = 18, इथे 5×9 येते, म्हणून ते चुकीचं आहे. आणि चौथ्यामध्ये इथे जर तुम्ही लोकांनी पाहिलं, आता 2चा भाग देण्यापेक्षा 12 आणि 18ला भाग जातोय कशाने माहिती आहे का, 6ने. तर शो तिथे परफेक्ट लागते, म्हणून ते बरोबर आहे. म्हणजे चौथ्या मेथडला एक अल्टरनेट 4A अशी मेथड आपण समजू किंवा 5वी मेथड आपण समजू, हे असंही करता येतं. परंतु आता याच्यामध्ये थोडंसं ऐका सगळ्यांनी. आपण जर समजा ह्याला आता उत्तर तर 12-18 फिक्स आहे, कारण दोन्ही मेथडने आपलं 4 नंबर आलेलं आहे. पण आता एखादा म्हणेल सर आम्ही समजा आता मेथड 1 ने गेलो तर कसं करणार, तर मेथड 1 ने तुम्हाला सांगतो की दोन संख्यांचं गुणोत्तर किती आहे, 2:3 आहे. 2:3 आहे ना, मग 2:3 मध्ये जी काही पहिली संख्या असेल आणि दुसरी संख्या असेल, आपण त्याला मांडतोय कसं बघा. 2:3चा रेशो आहे, इथं 2:3, इथे 2x आणि इथं काय बाबा 3x. हे लिहून घ्यायचं पहिल्यांदा. हे लिहिल्यानंतर त्याने म्हटलंय त्यांच्या वर्गांची बेरीज 468. आता वर्गांची बेरीज म्हणजे काय ते समजून घ्या सगळ्यांनी. यांच्या वर्गांची बेरीज ना, मग 2x चा वर्ग आणि दुसरा कोणता बाबा 3x चा वर्ग. ठीक आहे. यांच्या वर्गांची काय बेरीज किती बाबा, ती 468 आहे. इथे आला 468. ही झाली मेथड 1ची कन्सेप्टची एक्सच्या समीकरणाची मांडणी, हे लक्षात घ्या. मग आता ह्यांच्या वर्गांची बेरीज तुम्ही 468 दाखवली, आता यांचे वर्ग करू आपण. आणि हे तुम्हाला लोकांना थोडंसं बेसिक मी बीजगणित म्हणजे ते जे काय आपण चॅप्टर एक्सच्या समीकरणाच्या आधी केला होता, सहरूप त्यामध्ये दुसरा चॅप्टर आपला सूत्रांची गणित, त्या ठिकाणी इथं 2चा वर्ग होता 4, मग एक्सचा वर्ग किती बनतो, एक्स वर्ग, अधिक इथं 3चा वर्ग येतो, इथं 9, एक्सचा वर्ग येतो, इथं परत एक्स वर्ग, आणि इक्वल टू काय आला, इथं 468 आला. हे क्लिअर. आता ह्या दोघांची आपण करूया बेरीज, कोणाची, 4 आणि 9ची. म्हणजे कसं, हे 4x चा वर्ग अधिक 9x चा वर्ग आहे. सो 9 आणि 4 किती बनलं, इथं 13 बनलं. इथं बनलं 13x चा वर्ग बरोबर 468. म्हणजेच x चा वर्ग बरोबर आपण 13 ने 468 ला आता काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. आणि हा भाग देत असताना आपण इथे भागिले 13 केल्यानंतर व्यवस्थित भाग द्या. 13चा पाडापाठ पाहिजे. 13 × 13, इथला 13 × 39, उरला किती बाबा, इथं 7, 7 म्हणजे 78, इथला 13 × 78. म्हणजे आपल्याला कळालं की x वर्ग बरोबर 36 आला, म्हणजेच x बरोबर किती आलं, 6 आलं. हे खूप बेसिक आहे. x वर्ग बरोबर 36 म्हणजे x बरोबर 6. जर तुम्हाला कळालं की x चा फॅक्टर 6 आहे, तर तुम्ही लोक पहिली आणि दुसरी संख्या डायरेक्ट काढू शकता. पहिली संख्या तुम्हाला लोकांना म्हटले गेली 2x आहे, तुम्ही लिहायचं 2 × 6, उत्तर आलं 12. दुसरी इथं बघून घ्या, ही पहिली संख्या. आता दुसरी संख्या बघा, दुसरी संख्या 3x आहे, मग तुम्ही काय करायचं, 3 × 6 म्हणजे 6×3 = 18.
तर तुम्ही पाहू शकता उत्तर आलं 12 आणि 18. हे आपलं ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीने सुद्धा 12-18 येते. मी आधी शॉर्टकट सांगितलं, मग तुम्हाला कन्सेप्ट सांगितली. तुम्ही दोन्ही लिहून घ्या, दोन्ही लक्षात ठेवायचं. जे परीक्षेला वापरता येईल तुम्ही ते वापरायचं, पण परीक्षेत फक्त मिस्टेक नाही करायचं, जे असेल ते ॲक्युरसी दाखवायची. ठीक आहे. सो असं करता येतं. एखादा म्हटलं सर आम्ही ऑप्शनच्या त्या ज्या संख्या आहेत त्यांची वर्ग करून पाहिल्या, म्हणजे एखाद्याने काय केलं की बाबा सर त्यांचं गुणोत्तर 2-3 असलं, आम्ही ते पाहिलं, आम्ही असं केलं की वर्गांची बेरीज 468 आहे. मग तुम्ही काय करणार, याचा वर्ग याचा वर्ग याचा वर्ग आला 144, याचा वर्ग आला 196, यांची बेरीज करून पाहिली तर कळतं की इथं 6 आणि 4 10 येईल, शेवटला 0 येईल, त्यामुळे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं आलात, 10चा वर्ग इथे 100 आहे, 12चा वर्ग इथे 144 आहे, इथं बेरीज करायला गेला, इथं काय येईल, शेवटला इथं 4 येईल ना, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. शेवटला तर इथं 8 पाहिजे ना, 468 ते इथं आलात तुम्ही लोक. 10चा वर्ग इथं 100 आला, ठीक आहे. 18चा वर्ग तुम्ही लोकांनी इथे 324 केला, इथं 4 आणि 0 शेवटला 4 होतोय, तर आपल्या शेवटला इथं 8 येतोय, ते पण चुकतंय. आणि इथं आलात तुम्ही लोक, 12चा वर्ग 144 आणि 18चा वर्ग तुम्ही लोकांनी इथे 324 असा लिहिला आणि बेरीज करून पाहिली तर 4 आणि 4 8, 4 आणि 2 इथं 6 आला, 3 आणि 1 4 आला, 468 तर मॅच होतो, इथं फिक्स आहे. म्हणजे असंही तुम्हाला चौथ्या मेथडने मी सांगतो आता की बाबा चौथं उत्तर बरोबर याच्यामध्ये, पण यातले कुठलीही मेथड वापरून तुम्ही परफेक्शन आणा आणि मिस्टेक करायची नाही, विषय संपला तिथे. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट पुढे बघा. आता थोडंसं जरा किचकट गणित आहे आणि ऍक्च्युअल आता आपण चॅप्टरला आता म्हणजे आपण सुरुवात केली म्हणून समजून टाकू आपण याच्यामध्ये. आता काय म्हटलं गेलं, आता हा UPSC CSAT 2013चा प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे 2.5 मार्काचा प्रश्न आहे. सो आता बघू आपण. त्यांनी म्हटलं दुर्मिळ नाणे संग्रहात प्रत्येक 3 बिगर सुवर्ण नाण्यांच्या मागे 1 सुवर्ण नाणे आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं, हे नॉन गोल्ड म्हणतो आपण त्याला आणि याला म्हणतो आपण गोल्ड. सुवर्ण म्हणजे गोल्डवालं आणि बिगर सुवर्ण म्हणजे नॉन गोल्ड, आपण त्याला सिल्वर समजू. आपण त्याला काय करूया, सिल्वर समजू. त्याला आपण नाव देऊन टाकू. बिगर सुवर्ण म्हणजे चांदी, म्हणजे सोन्याचं नसलेलं नाणं म्हणजे चांदीचं नाणं, असं आपण जस्ट समजू त्याला. ठीक आहे. यांच्यामध्ये बिगर सुवर्ण किती, 3 चांदीची नाणी असतील तर फक्त 1च सुवर्ण नाणं असेल. ठीक आहे, म्हणजे 1 सुवर्ण नाणं असेल तर 3 चांदीचे नाणे असतील. मग आपण काय करूया, त्याला इकडे बघा सगळ्यांनी. पहिल्यांदा इथं सोने, ठीक आहे, आणि चांदी यांचं पहिलं अंडरस्टँडिंग करून घेऊ की याच्यामध्ये लक्षात घ्यायचं. त्याने काय म्हटलंय, 3 चांदीच्या नाण्यामागे म्हणजे 3 बिगर सुवर्णला आपण चांदी असं नाव दिलं मुद्दामवर, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 3 चांदीचे नाणे असतील तर केवळ 1 सोन्याचं नाणं असेल. तर कसं लिहितो, फक्त मांडणी बघा सगळ्यांनी. 3 चांदीची नाणी असतील तर केवळ 1 सोन्याचं नाणं असेल. करेक्ट. 3 चांदीचे नाणे असतील तर केवळ 1 सोन्याचं नाणं असेल. अंडरस्टँडिंग करायची, यांची समानपट एक्स मानायची. मी तुम्हाला कन्सेप्टनेस करून दाखवतो. इथं काही माहिती आहे का, 3x आणि 1 मी पुसला का माहिती आहे का, कारण 1 गुणिले x म्हणजे x. हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे की बाबा असं करून घ्यायचं. हे 1 सोन्याचं नाणं, हे 3 चांदीचे नाणे, हे 3च 1चा प्रमाणे, 1च 3चं प्रमाणे. मग या प्रकारे आपण त्याला मांडणी करून घेतली. मग पुढे काय झालं ते महत्वाचं. पुढे काय झालं बघा, संग्रहामध्ये आणखी 10 सुवर्ण नाणी टाकल्यास, सोन्याची नाणी त्यामध्ये समजा 10 अजून ऍड केली, आपण 10 आणखीन ऍड केली, तर तुम्हाला म्हटलं गेलं की सुवर्ण व बिगर सुवर्ण म्हणजे चांदीची, आपण असं नाव दिलं त्याला, यांचं गुणोत्तर 1:2 झालं. 1:2 असं होतं. कधी होतं, जेव्हा आपण सोन्याच्या नाण्यामध्ये 10 नाणी ऍड करतो. सोन्याची नाणी किती आहेत, x आहेत. ठीक आहे, सोन्याच्या x नाण्यामध्ये आपण जर 10 सोन्याची नाणी जर आपण ऍड केली आणि आता चांदीच्या नाण्यामध्ये काय ऍड केलं का आपण, तर काहीच नाही केलं, तर याला 3xच ठेवायचं, असंच ठेवायचं, याला काहीच करायचं नाही. त्यावेळेला यांचा रेशिओ, यांचं गुणोत्तर किती बनतं, 1:2 बनतं. आपण असे वयवारीमध्ये गणितं पाहिलेलीत, 10 वर्षानंतरचं वय, पण तिथले 10 ऍड करताना दोघांमध्ये 10 ऍड करायला लागतात. पण इथं त्यांनी स्पेसिफिक मेन्शन करतात की केवळ 10 सोन्याची नाणी त्याच्यामध्ये ऍड केली, म्हणजे फक्त सोन्याच्या नाण्यामध्ये 10 नाणी ऍड करायची. ठीक आहे, आणि मग याला आपल्याला ह्या समीकरणाला सॉल्व्ह करायचंय. सॉल्व्ह करताना हा 2 ने इथं क्रॉस करा, इथं ब्रॅकेट आहे म्हणून समजायचा. 2 ने क्रॉस करताना 2 ने x ला गुणलं 2x आला, 2 ने 10 ला गुणलं 10 2 इथं 20 आला. हा 3x तिकडे 1 ला क्रॉस केला, इथं फक्त आणि फक्त 3x झाला. क्लिअर सगळ्यांना. आणि मग आता काय, हा 2x तिकडे पाठवा, म्हणजे इथं राहील फक्त 20. इथे आला 3x वजा 2x, म्हणजे 3x मधून जर 2x गेला तर फक्त x राहिला. तुम्हा लोकांना x चा फॅक्टर किती आला, तर 20 आला. x बरोबर 20 आलं. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, आता आपण त्याच्यामध्ये त्यांची संख्या किती ती आपण काढून घेऊया. ठीक आहे, मग आता तुम्हाला लोकांना पहिल्यांदा मी म्हटलं की चला सोन्याची नाणी किती, सोन्याची नाणी x आहेत. x म्हणजे x ची किंमत किती, 20 आहे, मग सोन्याची नाणी 20 आहेत. ठीक आहे, स्टार्टिंगला बरं, याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण x मांडलं ना त्याला. आणि त्याच्यानंतर दुसरी बिगर सुवर्ण, त्याला आपण चांदी असं नाव दिलंय मुद्दाम. चांदीची नाणी त्यांनी म्हटले 3x आहेत. मग चांदीची नाणी जर मित्रांनो 3x असतील तर याला म्हणायचं 3 गुणिले 20, म्हणजे आता x ची किंमत तर 20 आलेली ना, तर 3 गुणिले 20 म्हणजे इथं 20 त्रिक 60.
20 त्रिक 60. तर तुम्हा लोकांना क्लिअर झालं की सोन्याची नाणी इथं आतमध्ये 20 आलीत आणि चांदीची नाणी तुम्ही पाहता याच्यामध्ये किती आलीत बाबांनो 60 आलीत. ठीक आहे. सो आपण इथपर्यंत पोहोचलो. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. त्याने काय विचारलंय ते एकदा नीट वाचून घ्या. त्याने काय विचारले प्रश्नामध्ये ते एकदा नीट वाचून घ्यायचं. मग आता त्याने काय विचारले ते बघा. त्याने म्हटले या माहितीवरून आता, आता म्हणजे कधी, आता आधी नाही, आता जेव्हा त्यांनी 10 नाणी ऍड केलीत ना सोन्याची तेव्हा, आता संग्रहातील नाण्यांची एकूण संख्या किती. तर आपला सगळ्यांना ह्या UPSCने ट्रॅप केलं ह्या परीक्षेमध्ये, ह्या प्रश्नामध्ये काय ट्रॅप केलंय. तर तुम्ही काय करता, सर इथले 20 आणि इथले 60 असे 60 आणि 20 80. तर जनरली सगळी मुलं 2 नंबरला गोळा मारतात, पण ते 2 नंबरचं प्रश्नाचं उत्तर जे चुकीचं आहे. याचं कारण काय. तर त्यांनी तुम्हा लोकांना काय विचारलं होतं की आता, या आता म्हणजे कधी, हे 10 नाणी ऍड केल्यानंतर ना. त्यांनी पूर्वी म्हटलं का, पूर्वी नाही ना, पूर्वी म्हणजे आधी नाही म्हटलं ना त्याने आता म्हटलंय की आता संग्रहातील नाण्यांची एकूण संख्या किती. तर संग्रहातील नाण्यांची सध्याची म्हणजे आत्ताची एकूण संख्या जर तुम्हा लोकांना जर विचारली तर लक्षात घ्यायचं सोन्याची नाणी किती आहेत बाबा. आता बघा लक्षात घ्यायचं, सोने म्हणजे गोल्डवालं आणि चांदी बिगर गोल्डवाला, आपण त्याला अशी नावं टाकलीत ना. सोन्याची नाणी 20 होती, त्याच्यामध्ये आपण 10 ऍड केली. चांदीची नाणी तर आता पण 60 आधी पण 60 होती. हे 20 आणि 10 किती बनलं 30. हे 30 आणि इकडचे 60 हे जर आपण ऍड केले तर तुम्ही लोक शेवटचं ऍडिशन करून टाका. इथं 30 आणि 60 बरोबर इथं उत्तर येणार किती, इथं 90. क्लिअर. सो हे फक्त गडबड करू नका. जर आधी पूर्वी संग्रहामध्ये किती नाणी होती विचारलं एकूण, तर 60 आणि 20 80 म्हणायचं. आणि आता किती नाणी होती असं विचारलं तर ते आतामध्ये ते 10 पण ऍड करून काउंट करायचं. म्हणजे ते ह्या 80 मध्ये 60 आणि 20 80 मध्ये अजून 10 सोन्याची नाणी आपण टाकली होती, विसरू नका. बघा इथे बघून घ्या सगळ्यांनी. म्हणून ते 10 आपण ऍड करूया. उत्तर येणार आपलं किती, तर 90. पर्याय क्रमांक 1. क्लिअर. सो हा ट्रॅप होता, चांगला ट्रॅप होता, व्यवस्थित करत चला. ठीक आहे. आता नेक्स्ट तुम्हाला लोकांना एक थोडंसं दारू आणि पाण्याचं तुम्हाला लोकांना गुणोत्तराचा प्रश्न विचारला मी. तो प्रश्न व्यवस्थित बघा सगळ्यांनी काय दिलाय. एका द्रावणामध्ये दारू आणि पाणी यांचं गुणोत्तर 5:7 आहे, 5:7 आहे. तर लिहितोय कसं बघा फक्त मी. आता आपण बेसिकनेच मांडणी करूया. ठीक आहे. दारू आणि दुसरं काय बाबा पाणी यांचं गुणोत्तर काय म्हटलं त्याने 5:7. याला 5 म्हणा, याला 7 म्हणा. इथं 5x आणि इथं 7x करून टाकायचं आणि मग गणित सोडवायला सुरुवात करायची. काहीच विषय नाही, एकदम साधं सरळ आणि सिंपल गणित बनतं बघा ते. आणि मग त्याने काय केलं, जर त्या द्रावणामध्ये जर म्हणजे काहीतरी कुटाणा केला त्याने, जर त्या द्रावणामध्ये आणखी 40 मिली काय ओतलं बघा, दारू ओतली. मागच्या गणितामध्ये आपण त्याच्यामध्ये आणखीन 10 सोन्याची नाणी ऍड केली होती, याच्यामध्ये त्याने आणखीन 40 ml दारू टाकली आतमध्ये. ठीक आहे. तर त्यांचं प्रमाण बनतं 1:1. हे भारी आहे. आता मांडणी मगाशासारखी सेम. बरं पाणी टाकलं का दारू टाकली, तर फक्त दारू टाकली. पाणी टाकलं का अजून त्यात नाही. बरं एकाच वेळेला दोन्ही गोष्टी पण ऍड केल्या जाऊ शकतात, पण तसं प्रश्नात दिलेलं पाहिजे. मग आता आपण काय करूया, याचा नवीन रेशो आपण त्याला दाखवू. कसा बघा, आधी दारूचं प्रमाण होतं 5x आणि पाण्याचं प्रमाण होतं 7x. परंतु त्याने त्याच्यामध्ये काय केलं, त्याने त्याच्यामध्ये केवळ 40 मिली दारू टाकली. त्याच्यामध्ये फक्त 40 मिली दारू इथे ऍड करायची. आणि आता तो रेशो किती बनतो त्याने दिलाय ना, तेव्हा त्यांचं प्रमाण 1:1 होतं. 1:1 म्हणजे इथे 1/1 असं लिहायचं आणि ह्याला सॉल्व्ह करायचं. आता सॉल्व्ह हे सगळ्यात सोपं आहे, जगातलं सगळ्यात सोपं आहे. 1 ने इथं गुणलं तर काही फरक पडत नाही. इथे काय बनतो, 5x अधिक 40च बनतो. नंतर या 7x ने 1 ला गुणलं तर काही फरक पडत नाही, 7xच बनतो. बेसिक आहे. आणि हा 5x तिकडे पाठवून द्या. इथे बनला 40चा 40, त्या 7x मधून तो 5x मायनस करून दाखवायचा. मायनस कारण तिकडे गेला ना तो. मग आता काय बनलं, 7x मधून 5x गेला. इथं ती मांडणी करू आपण. 7x मधून 5x गेला, फक्त 2x राहिला. 7x मधून 5x गेले, 2x राहिले फक्त. सो 40 बरोबर 2x आहे. हा 2 याला काय करेल, भाग देईल. तो देऊन टाका डायरेक्टली तुम्ही लोक. इथं 2 1 2, इथं 2 2 4 आणि पुढचा 0. म्हणजे x चा फॅक्टर आपला किती आला, 20 आला. 20 आला. x चा फॅक्टर आला 20. ठीक आहे. मग आता तुम्ही लोक, तुम्हाला असं म्हटलंय पुढे, अंतिम द्रावण एकूण किती मिली असेल. तर हे काढण्यासाठी पहिल्यांदा जुन्या द्रावणामध्ये दारू 5x आहे, पाणी 7x आहे, पहिले ते काउंट करून घ्या. ठीक आहे. मग त्या जुन्या द्रावणामध्ये काय होतं बघा, आता दारूचं आपण जर टोटल प्रमाण काढलं, दारू आहे 5x, दारू किती आहे 5x, त्याने म्हटल्याप्रमाणे दारू 5x आहे. तर आपण 5 गुणिले x ची किंमत काय आली, 20 आली ना. सो 5 गुणिले आपण इथे 20 करून टाकू. इथं 20 5 इथं 100 आला. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेव्हा त्याच वेळेला पाण्याचं तुम्हाला लोकांनी विचारलं तर पाणी किती आहे, तर पाण्याचं आपल्याला प्रमाण मिळालं किती बाबा, इथे 7x मिळालं होतं. तर 7x आहे. तर 7 गुणिले आपण इथे 20 केलं तर 7 दुने 14 किती बनलं, ते 140. मग आता तुम्हाला लोकांना असं विचारलं की अंतिम द्रावणामध्ये तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा टाकलेलं आहे, विसरू नका. म्हणजे बेरीज करताना दारू 100 आणि पाणी 140
असं कन्सिडर करताना तुम्हाला अजून एक्स्ट्रा त्यामध्ये काहीतरी टाकावं लागेल, लक्षात घ्या. आणि असंही तुम्हाला कळते की नंतर एकाच एकचं प्रमाण होते, म्हणजे दोघांची संख्या सारखी होते ना, म्हणजे 140 ते पण 140 झालं पाहिजे, म्हणजे ते 280 बनलं पाहिजे. पण ते आपण नीट मांडून दाखवूया. तर पहिल्यांदा दारू किती आहे, 100 आहे. बरं, पाणी किती आहे बाबा, 140 आहे. बरोबर, त्यांची ॲडिशन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की दारूमध्ये त्यांनी एक्स्ट्रा इथं 40 ml दारू टाकली होती, तर इथं 100 अधिक 40 करा आणि मग ते बनलं किती, 140. हे 140 आणि इकडचे 140, या दोघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर येतं आपलं 280. सो आन्सर 280 पाहिजे, 280. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक दुसरा. सो ह्या सिली मिस्टेक असतात, आपल्या बारीक बारीक मिस्टेक आपण करून ठेवतो आणि या सिली मिस्टेकमुळे आपले मार्क जाऊ शकतात. म्हणजे होतं गणित बेसिक, फक्त मांडणी व्यवस्थित करायची आणि व्यवस्थित उत्तर काढायचं. ठीक आहे. चलो.